तर विद्यार्थ्यांनो, एक आपल्या नवीन आणि फ्रेश अशा व्हिडिओमध्ये आपले रोजच्यासारखे सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती विषयक TCS पॅटर्ननुसार महत्त्वाची प्रश्नसंचिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कव्हर करणार आहोत। या कारणास्तव मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे, का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास सतत मिळत राहील। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमाअंतर्गत येते? राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमाअंतर्गत येते? तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे। कलम 356 या कलमानुसार राष्ट्रपती राजवट येते। पाहूया पुढचा प्रश्न। भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते? भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर राहील। पश्चिम बंगाल या राज्यामध्ये खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र आढळते। पाहूया पुढचा प्रश्न। सरदार सरोवर प्रकल्प हा कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे? सरदार सरोवर प्रकल्प हा कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर राहील। नर्मदा या नदीवर सरदार सरोवर प्रकल्प उभारण्यात येत आहे। पुढचा प्रश्न। गणपतीपुळे येथील तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? गणपतीपुळे येथील तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे। रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये गणपतीपुळे तीर्थक्षेत्र आहे। पुढचा प्रश्न। महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणते? महाराष्ट्रामधील पहिले मानवनिर्मित अभयारण्य खालीलपैकी कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे। सागरेश्वर हे महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य आहे। पाहूया पुढचा प्रश्न। निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात? निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे। राष्ट्रपती हे निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतात। पाहूया पुढचा प्रश्न। वंश ओळखण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो? वंश ओळखण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे। DNA याचा उपयोग वंश ओळखण्यासाठी होतो। पाहूया पुढचा प्रश्न। खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते आहे? खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे। सोडियम बायकार्बोनेट हे खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव आहे। पाहूया पुढचा प्रश्न। स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर राहील। राष्ट्रीय युवक दिन म्हणून स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस साजरा केला जातो। पाहूया पुढचा प्रश्न। इसवी सन 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली? इसवी सन 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील। पोखरण या ठिकाणी भारताने 1974 साली पहिली अणुचाचणी केली। पुढचा प्रश्न पाहूया। भारतीय वनस्पती संरक्षणचे मुख्यालय कोठे आहे? भारतीय वनस्पती संरक्षणचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील। कोलकाता या ठिकाणी भारतीय वनस्पती संरक्षणचे मुख्यालय आहे। पाहूया पुढचा प्रश्न। भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे? भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील। डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी
2 वेळा राष्ट्रपतीपद भूषवले आहे? पाहूया पुढचा प्रश्न. भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविले जाणारे रेल्वे स्थानक कोणते? भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविले जाणारे पहिले रेल्वे स्थानक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. गुवाहाटी हे भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविले जाणारे रेल्वे स्थानक आहे. पाहूया पुढचा प्रश्न. 1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला? 1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. अहमदनगर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना उभारण्यात आला. पाहूया पुढचा प्रश्न. महर्षी कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? महर्षी कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. आत्मवृत्त असे महर्षी कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे. पाहूया पुढचा प्रश्न. 7 टेकड्यांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? 7 टेकड्यांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. रोम या शहराला 7 टेकड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. इंग्रजी शिक्षणाला कधीपासून सुरुवात झाली? इंग्रजी शिक्षणाला सुरुवात कधीपासून झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. 7 मार्च 1835 या दिवशी पासून इंग्रजी शिक्षणाला सुरुवात झाली. पाहूया पुढचा प्रश्न. औद्योगिक क्रांती प्रथम कोठे सुरू झाली? औद्योगिक क्रांती प्रथम कोठे सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. इंग्लंड या देशामध्ये प्रथम औद्योगिक क्रांती सुरू झाली. पाहूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे सुरू आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे सुरू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. धुळे या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू आहे. पाहूया पुढचा प्रश्न. भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक कोणते आहे? भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. कन्याकुमारी हे भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक आहे. पाहूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र सुरू करण्यात आले आहे? महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र सुरू करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील. लोणंद या ठिकाणी महाराष्ट्रातील ऊस संशोधन केंद्र सुरू करण्यात आले आहे. पाहूया पुढचा प्रश्न. कापसाचे दर हेक्टरी उत्पादन सर्वात जास्त असलेला जिल्हा कोणता? कापसाचे दर हेक्टरी उत्पादन सर्वात जास्त असलेला जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर राहील. पुणे हा जिल्हा कापसाचे दर हेक्टरी उत्पादन सर्वात जास्त असलेला जिल्हा आहे. पाहूया पुढचा प्रश्न. निर्मला सीतारामन यांनी सर्व मंत्रालयासाठी कोणती प्रणाली उद्घाटन केले? निर्मला सीतारामन यांनी सर्व मंत्रालयासाठी कोणत्या प्रणालीचे उद्घाटन केले? तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर राहील. ई बिल या प्रणालीचे निर्मला सीतारामन यांनी सर्व मंत्रालयासाठी उद्घाटन केले. पाहूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता मासा गोड्या पाण्याच्या मत्स्य शेतीसाठी महत्त्वाचा आहे? खालीलपैकी कोणता मासा गोड्या पाण्याच्या मत्स्य शेतीत महत्त्वाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर राहील. कोळंबी हा मासा गोड्या पाण्याच्या मत्स्य शेतीस महत्त्वाचा आहे. पाहूया पुढचा प्रश्न.
देशाच्या कोणत्या भागात सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे? देशाच्या कोणत्या भागात सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर राहील पूर्व भारत या ठिकाणी देशाच्या सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे. मित्रांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.